प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळातर्फे देण्यात येणारं कला तपस्वी पुरस्कार यावर्षी मरणोत्तर पुरस्कार म्हणून कैलासवासी जयसिंग बळीराम राणे रेड्डी यांना प्रदान करण्यात आला. तर यावर्षीचा कला तपस्वी पुरस्कार उटवणीतील आना उर्फ नाना धोंडीराम गावकर यांना शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळ गेली 6 वर्ष सातत्यानं नवोदित कलाकारांसाठी प्रशिक्षण वर्ग राबवते. यावर्षी या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रशिक्षणासाठी 60 प्रशिक्षणार्थींनी सहभाग दर्शवला होता. विशेष म्हणजे यावर्षी महिला प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. हा प्रशिक्षण वर्ग वालावल हुमरमाळा येथील रामेश्वर मंगल कार्यालय इथं पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटन कुडाळ तालुका माजी पंचायत समिती सभापती संजय वेंगुर्लेकर यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगीत विभागासाठी मयूर गवळी, हार्मोनियम, चंद्रकांत खोत पखवाज आणि बाबू कोरगावकर तालरक्षक यांनी आपली जबाबदारी पार पडली. अभिनयासाठी सुरेश थुरी माणगाव, आप्पा दळवी हुमरट, महेश गवंडे मठ, विलास खानोलकर तेंडुलकर तेंडोली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. प्रशिक्षण वर्गाच्या समारंभाच्या वेळी दत्तमाऊली पारंपरिक शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत देण्यात येणारा कला तपस्वी हा दशावतारातील अतिशय मानाचा समजला जाणारा पुरस्कार बहाल केला. मरणोत्तर पुरस्कार म्हणून कैलासवासी जयसिंग बळीराम राणे रेड्डी यांना, तर यावर्षीचा कला तपस्वी पुरस्कार ओटवणीतील आना उर्फ नाना धोंडीराम गावकर यांना प्रदान करण्यात आला. मरणोत्तर पुरस्कार स्वीकारताना कैलासवासी जयसिंग भाऊ राणे यांच्या कुटुंबियांचे डोळे त्यांच्या आठवणीनं पाणावले. कैलासवासी राणे यांच्या कुटुंबियांनी पुरस्काराची रक्कम गरजवंतांना देण्यास मंडळाकडे सुपूर्द केली. अपघातग्रस्त पप्पू मेस्त्री राठिवडे यांना ती देण्यात आली. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रेमानंद देसाई, बाबल वालावलकर, मामा माळकर, अरविंद करलकर, देवेंद्र नाईक, विजय शृंगारे, प्रकाश परब, अतुल बंगे, हुमरमाळा सरपंच अमृत देसाई, धोंडू रेडकर, यशवंत तेंडोलकर, चारू तेंडोलकर, गुरु मेस्त्री सुरेश गुरव, बाबा मयेकर, दत्तप्रसाद शेणई, शिवप्रसाद मेस्त्री, स्वप्नील नाईक, मोरेश्वर सावंत, सदानंद केळुसकर, रामचंद्र रावले, निखिल निकम, थानू कोरगावकर, रुपेश नेवगी, सुयश ठाकूर, अनिकेत गुळेकर, समीर आपटे, आत्माराम मुणनकर, प्रथमेश सावंत, किरण सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोरेश्वर सावंत यांनी केलं, तर आभार रुपेश नेवगी यांनी मानले. अजपाल माझे बाबा मेंढर लागतो या सगळ्या दिसत आहेत ना, तर माझ्या मेंढ्या चालायला मी कांदा भाकर माझी खाल्ली. अप्रतिम गोडी होती. दुसरी गोष्ट तुला सांगू, काय म्हणायचंय माहितीये, परमेश्वरानं तुला अप्रतिम सौंदर्य दिलंय, पण या सौंदर्याला ना साजेसे जर वस्त्र अलंकार तुला मिळतील ना, अंगावर तू परिधान करशील, पण स्वर्गातील अष्टदेवतेला लाजवण्यासारखं सौंदर्य आहे. एवढे अंगावर हे कपडे धारण करायला माझ्याकडे आले कुठनं? आले कुठनं? मी आहे ना, मी देईन तुला. उद्या ना जे काय मागशील ते देण्यासाठी मी तयार होईल. मग चालेल चालेल ना, मग तू एक काम कर, असं नेसायचं नाही. हा चालू घे.
तसं नाही, हे तुमच्या घराण्याची परंपरा झाली. पण राजकुमारी कशा नेसतात तुला नाही जमत. मी तुला शिकवतो. मी तुला शिकवतो. आपल्याला पाहायला कुणी नाही, समजलं ना. काळजी करण्याचं कारण नाही. तेव्हा राजकुमारी कशा म्हणजे मला तेवढंसं जमत नाही, पण सरळ सांगतो. हात लागू नका ना. मी बोलले. काय करायचं, हा, इथे एक छोटीशी गाठ बांधायची. कुठे जाऊ, हा तुमचा टप्पे तू मी हळून पडा आणि मग कुठे जाऊ.